ही लढत मात्र बघायला भेटणार नाही नक्कीच याच मैदानाला. आणि त्र्यंबक भाऊ घोटे आपण मात्र ज्या ठिकाणी असाल आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. त्र्यंबक भाऊ घोटे यांना विनंती करतोय आपण ज्या ठिकाणी असाल त्र्यंबक भाऊ घोटे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पहिला गोलंदाजी मार्कोती तयारीमध्ये आपण बघतो की नक्कीच 45 नंबरची जर्सी परिधान केला मात्र हा पहिला गोलंदाज मिस्टर लक्ष्मण आणि सलामीची जोडी रोशन महाले आणि लहुराज वाघेरे मॅन फ्रॉम मास्टर ब्लास्टर निरगुडे. प्रमोदजी खमाईत मेजर हे देखील मात्र नक्कीच लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील त्यांचा देखील आपण शब्द सुनाने सरचं स्वागत करूया. पहिला चेंडू रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न करता निर्धाव चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू. लक्ष्मणचा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त मध्ये हा बघितला रोशनसाठी. रोशनची इम्पॉर्टंट विकेट असेल निरगुडे संघासाठी. षटकातील दुसरा चेंडू यावेळेला नक्कीच स्टेप आउट झाला. मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच यावेळेला पाठीमागे चेंडूला ठेवलंय. अप्रतिम चेंडूला हाताळलंय आणि अप्रतिम चेंडूला हाताळत असताना आपण पाहतो की नक्कीच निर्धाव चेंडू ॲज अ डॉट चेंडू. चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. आमचे डीजे ऑपरेटर देखील या ठिकाणी तयार आहेत डीजे वाजवण्यासाठी. रिव्हर्स फटका खेळण्याची वारंवार तयारी. 3 चेंडू सलग डॉट. तीन चेंडू सलग डॉट. रोशन महाले गोलंदाज. फलंदाजी मार्कोती. गोलंदाज आहे तो लक्ष्मण. राम लक्ष्मण चालले वनाला परंतु बघतो की नक्कीच यावेळेला नक्कीच बिगेस्ट फटका खेळण्याच्या तयारीमध्ये. सरळ बॅटने जर एवढे मोठे चांगले फटके खेळण्याची ताकद आहे तर रिव्हर्स फटका करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. निरगुडे संघाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मात्र नक्कीच आदरणीय चंद्रकांत खंबाईत साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय गुरुवर्या अर्थात बाबा महाले बाबा हे देखील सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सरचं स्वागत करेन. याही वेळेला वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सध्या इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला लॉफ्ट करण्याचे पूर्व जबाबदार स्वीकार होती. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला होता आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. एका धावेची भर पडत असताना मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल की 8. अद्याप पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. लहुराज वाघेरे पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने गोलंदाज लक्ष्मण. लहुराजसाठी घुटणे टेको तमाशा देखो 360 ए बी डिव्हिलियर्स क्वालिटी फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. डीजे शेवटच्या चेंडूवरती काय जबरदस्त फटका बघायला भेटला. चेंडूला पाठवलं सिंहगडावर. सिंहझुंजला पावनखिंडीत बाजी पडला. सी व छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा अर्थात मारतोय 6 धावा लहुराज वाघेरे. कदाचित माझा जन्म झाला नसेल तेव्हापासून हा क्रिकेट खेळतोय आणि याच अनुषंगाने नक्कीच हा दांडगा अनुभव आहे लहुराज वाघेरे यांचा. धावपळ करती धावसंख्या जाऊन पुढे सरकते 14 बिनबाद 14. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या 14 बघायला भेटला आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज पिंपळपळा संघाचा गोलंदाजी मार्कोती मला वाटते निलेश असेल. निलेश कालच्या दिवसातला हिरो
11 नंबरची जर्सी प्रदान केला. हा इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू पाठीमागे सरकला. एक धावेसाठी भर पडते. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि एक धाव येत असताना प्रगती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. 15 धावसंख्या. लहुराज वगैरे ऑन द फायर. बिगेस्ट फटका, बिग फटका, षटकार मारला होता. समोरचा पाय तर पुढे काढला होता. स्टेप आउट झाला नव्हता. हॅट्रिक साठी छगन जाधव यांच्याकडे कॅश प्राइज 151 रुपयाचं बक्षीस. फॉर द विकेटच्या बाजूने इनसाइड आउट एरियामध्ये जबरदस्त टायमिंगचा वापर केलाय आणि टायमिंगचा वापर करताना चेंडूला पाठवलाय नक्कीच येल्लो पट्टीच्या बाहेर. पिवळ्या पट्टीच्या बाहेर चेंडू जातो. सोनेरी पिवळी गुलाबी पट्टी नाही तर येल्लो पट्टी आहे. सीमा रेषा पार. 4 धावा. दिवाळी सणानिमित्त भाऊबीजच्या सणानिमित्त आयोजित केलेली मात्र भव्य दिवस स्पर्धा नेरगोडच्या मैदानावरती मास्टर ब्लास्टर क्रिकेट क्लब नेरगोडे यांच्या वतीने आयोजित केलेली होती. स्पर्धा वर्षामधली पहिली स्पर्धा अटॅन केली आणि त्याच स्पर्धेचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसामध्ये नक्कीच भिवंडीच्या मैदानावरती मात्र समालोचन करतो. याही वेळेला बिग हिट बिग पॉवर लिफ्टेड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कारण की धावांची गती जलद गतीने वाढते. धावांची गती होते ती 25 धावसंख्या. अद्याप 4 चेंडू 2 चेंडूचा खेळ शिल्लक. क्या बात है. आय डू नॉट विश दॅट ये सोल की मैं दॅट ठरेल एनीमोर. सुंदर फटका. धावसंख्या 25. अतिशय दमदार तर फलंदाजी बघायला भेटत होती परंतु नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला. आपण सातत्याने बघतो की नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर समीर पाणी घेऊन जायचं आहे मित्रांनो. पाणी नक्कीच द्या. पाण्या वाचून कोणालाही मात्र नक्कीच एक टाइम अन्न नसलं तरी चालेल परंतु पाणी द्या. उन्हाचा सत्र वाढत चाललेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना रिव्हर्स फटका खेळण्याची पूर्ण तयारी. यावेळेला नक्कीच बॅटवरती चेंडू येत नाही. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या मास्टर ब्लास्टर नेरगोडे संघाची धावसंख्या 25. एक फलंदाज बाद. लहुराज वगैरे बॅक टू द पेव्हिलियन आहे. नवीन फलंदाज मिस्टर समीर. येणारे 18 चेंडू शिल्लक. आपण पाहतो की नक्कीच अनेक प्रमुख अतिथी उपस्थित आहेत परंतु नक्कीच याच ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आदरणीय गुरुवर्य परमपूज्य ज्यांचं एक मोठं नाव असेल चंद्रजी वाघेरे सर हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सरचं स्वागत करूया. शिक्षक सेवेमध्ये कार्य करत असताना निवृत्त देखील झाले असतील परंतु नक्कीच
आपल्या समाजामध्ये त्यांचंही देखील एक मोठं नाव असेल. चंद्रजी वाघेर सर यांनाही देखील त्रिवार मुद्रा आहे आणि विनंती करेन की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाजी मार्क होती. आपण बघतो की लक्ष्मण येतोय. गोलंदाजी मार्क होती. समीर साठी हा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू झोन मध्ये चेंडू होता. समीर बॅक टू द पेव्हिलियन. मैदान होती. समीर देखील बाद झाला. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये योगेश महाले. काय चांगली गोलंदाजी, कारण की सुरुवातीला तर जबरदस्त अशी फलंदाजी बघायला भेटली होती. लहुराज वागरे यांच्याकडनं मोठे पटके येत होते, परंतु त्यानंतर लहुराज वागरे बाद झाला आणि त्यानंतर समीर देखील बाद झालाय. यावेळेला सुंदर गोलंदाजी बघायला भेटते मिस्टर लक्ष्मण यांच्याकडनं. योगेश महालेसाठी पुढचा चेंडू, षटकातील दुसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक हाताळलं जातंय मिस्टर लक्ष्मण यांच्याकडनं. उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडू ठेवला होता. नक्की पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू ताबडतोब पटक्यासाठी जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ब्युटिफुल पटका. चेंडू सीमारेषा पार. डिलेवर क्षेत्ररक्षक तैनात होता तरी देखील मात्र त्याच्या समोरून चेंडू निसरता झाला. चेंडू सीमारेषा पलीकडे जातो 4 धावांसाठी. प्रेशर रिलीज झाला असेल फलंदाज योगेश महाले याचा. उज्ज्वल महाले हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील, त्यांचंही देखील आपण सरचं स्वागत करूया. सीपचा फटका येतोय. क्या बात आहे. सुंदर फटका देखील बघायला भेटला आणि सुंदर फटका बघायला भेटल्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालं. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. 30 ही धावसंख्या बघायला भेटते. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये रोशन महाले तयार. रोशन महालेसाठी नक्कीच बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. यावेळेला समोरचा पाय पुढे काढला. मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. जिम्मेदारी सांभाळावी लागेल. जिम्मेदारी नावाचं टॉनिक जर तुम्ही पिलं असेल तर मात्र त्या टॉनिकचा मात्र नक्कीच एक चांगला खेळ दाखवा. अंदाज द्या. सिलसिले की लड़ी तो चलो है मैदान के अंदर. क्रिकेट का कली भी खड़ा सामने ही. आप बैल मुझे मार, यही कुछ देखने वाली अहम बात रहेंगी या नहीं. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. रोशन महाले देखील बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना रोशन महाले बाद झाल्यानंतर वाट लागेल की काय संघाला सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पोलार्ड. या ठिकाणी बघतो की नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू सिलेक्ट आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असताना आपण पाहतो की नक्कीच आदरणीय चंद्र सर देखील मात्र आमच्या व्यासपीठावर मध्ये येताना चंद्र वागेरे सर, कारण की नक्कीच सेवा निवृत्त झाले असतील शिक्षकाच्या माध्यमातून. सध्या आहेत. यस सर. ओके. आमच्याकडे थोडीशी चुकीची माहिती भेटली. पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच पोलार्डसाठी हा सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू हाताळत असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू. काय जबरदस्त क्रिकेट रसिकांची वर्दळ चालू आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की अद्याप 30 धावसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा होत्या. या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. काय चांगली गोलंदाजी, कारण की प्रमुख 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. राष्ट्रवादी चषक 2022
वर्ष पहिलं पर्व पहिलं. या पर्वातील आपण बघतो की शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये असंख्य क्रीडा रसिक क्रीडा मान्यवर या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला बघायला भेटतात, कारण की मैदान खचाखच भरलेलं आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मॅच जबरदस्त बघायला भेटते. शिक्षक हा समाजाचा प्रमुख घटक मानला जातोय मित्रांनो, कारण की नक्कीच ज्यांनी शिक्षण दिले ते मात्र गुरु, हेच गुरु आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ज्यांनी मात्र जन्म दिला ते आई आणि ज्यांनी संस्कार दिले ते वडील, परंतु ज्यांनी मात्र नक्कीच तलवार चालवण्यासाठी जिद्द दाखवली ते छत्रपती शिवाजी महाराज. निमंत्रण करतो सर. या ठिकाणी क्रिकेट रसिकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओतुंगाचा षटकार मला वाटतं निरगुडे संघाचा हा योगेश खेळतोय, तो अतिशय रसिक या ठिकाणी प्रेक्षक त्याचा आनंद लुटत आहेत. दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये सुरू असलेला हा चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. निरगुडे वर्सेस पिंपळपाडा. निरगुडे आणि पिंपळपाडा या दोन संघांमध्ये हा सुरू असलेला सामना अंतिम या ठिकाणी हे अंतिम दिवस आहे हा या सामन्यांचा. बघूया या ठिकाणी पोलार्ड आणि योगेश निरगुडे संघासाठी योगदान देण्यासाठी तयार. योगेश या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, मला वाटतं एक धावसंख्या या ठिकाणी मिळाली निरगुडे संघाला. याबरोबर पोलार्ड निरगुडे संघाचा अतिशय धुमाधार बॅटिंग करणारा पोलार्ड आणि सरळ या ठिकाणी झेल झालेला आउट झालेला आहे पोलार्ड. निरगुडे संघाचा ज्या खेळाकडून अतिशय अपेक्षा होती असा पोलार्ड परततोय पॅव्हलियन मध्ये. निरगुडे संघाचा हा अतिशय भरोसेमंद फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. थोडीशी निराशा या ठिकाणी संघाला मिळालेली आहे. पुढचा फलंदाज रमेश वाघेरे निरगुडे संघाचा या ठिकाणी अतिशय पेठ तालुक्यामध्ये नामांकित अशी टीम आहे निरगुडे संघाची. एक खेळाडू हा हिरा आहे. पोलार्ड पडतोय पॅलेन मध्ये, चांगली कामगिरी पोलार्ड द्वारे. पिंपळपाडा आणि निरगुडे या संघामध्ये सुरू असलेला हा अंतिम या ठिकाणी अंतिम हा दिवस आहे सामन्यांचा आणि फायनलसाठी जो सर्व संघ या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, आपलं सगळं कौशल्य या ठिकाणी पणाला लावत आहेत. प्रेक्षक या ठिकाणी खूप ऊन असताना सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना या ठिकाणी दाद द्यावी लागेल. चला बघूया पुढील षटक आहे ते अनिल. पुढचा चेंडू रमेशसाठी आणि या ठिकाणी मला वाटतं मिस झालेला चेंडू. कोणती धावसंख्या या ठिकाणी मिळाली नाही निरगुडे संघाला. चांगली गोलंदाजी अनिलद्वारे. बघूया संघासाठी काय कोणतं योगदान असेल. पुढील चेंडू रमेशसाठी. बघूया रमेश तयार आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिस केलेला चेंडू. 0 धाव या ठिकाणी मिळालेली आहे आणि 2 चेंडू या ठिकाणी 0 धावसंख्या देण्यात यशस्वी अनिल. पिंपळपाडा आणि निरगुडे या दोन संघांमध्ये सुरू असलेला अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळतो आहे. रमेश वाघेरे पुन्हा एकदा आणि हा कीपरकडून सुटलेला चेंडू सरळ. बघूया मिस फिल्डिंग. पिंपळपाडा संघाची या ठिकाणी मिस फिल्डिंग झालेली आहे आणि किती धाव मिळाले आहेत अंपायर
2 का मिस फिल्डिंगच्या मुळे निरगुडे संघाला पुन्हा 2 धावसंख्या या ठिकाणी आणि अतिरिक्त धावसंख्येबरोबर याबरोबर निरगुडे संघाची धावसंख्या होते ती 39 4 षटकांच्या खेळीमध्ये निरगुडे संघ हा पोचलेला आहे धावसंख्या 39 आणि हे 5 षटकांचा गृहीत धरलेला सामना आणि हे अंतिम षटक असेल निरगुडे संघासाठी. पेठ तालुक्यातला अतिशय नामांकित असलेला निरगुडे संघ या ठिकाणी दिंडोरी तालुक्यामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी आपल्या खेळातील कौशल्य दाखवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्व निरगुडे टीमचं या ठिकाणी मी विळवंडीकडनं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तसंच पिंपळपाडा संघसुद्धा दिंडोरी तालुक्यातील आहे त्या टीमचं या ठिकाणी स्वागत. स्पीचवरती आहेत निरगुडे संघाकडून खेळत आहेत योगेश आणि रमेश. बघूया प्रेक्षकांसाठी प्रेक्षक तयार आहेत तिथं चांगला सामना बघण्यासाठी. बघूया योगेश आणि हा उंचावलेला चेंडू टोलवलेला चेंडू फिल्डिंग झालेली आहे. किती धावसंख्या मिळाली आता 40 निरगुडे संघाची धावसंख्या झालेली आहे. टोटल स्कोर झालेला आहे 40 आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी केवळ 1 संख्येवर समाधान मानावं लागलेलं आहे निरगुडे संघाला. अतिशय चांगली खेळ खेळणारा संघ आहे निरगुडे संघ. बघूया चांगल्या खेळायची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. तयार पुढच्या चेंडूसाठी रमेश आणि या ठिकाणी लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि 4 एक्सलंट चौका या ठिकाणी मारलेला आहे निरगुडे संघाला. याबरोबर धावसंख्या होती ती 44. निरगुडे संघाची धावसंख्या झालेली आहे 44. 1 चौकारच्या बेरजेने धावसंख्या होते 44. निरगुडे आणि पिंपळपाडा या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये या ठिकाणी हा सामना होत आहे. फायनलला पोहोचण्यासाठी या ठिकाणी सर्वच टीमला अतिशय जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. आपला सर्व खेळ या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे. प्रेक्षकांना सुद्धा मोठी अपेक्षा आहे कारण दोन्ही संघ हे खूप तुल्यबळ आहेत. अतिशय चांगला खेळ दाखवण्याच्या कमालीचे आहेत ते. रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा मनमुराद घेत आहेत, आनंद लुटत आहेत. वेळवंडीच्या या मैदानावरती बहुसंख्य प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. पुढील चेंडू तयार रमेश बघूया काय करतोय निरगुडे संघासाठी आणि ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू सरळ. बघूया चांगली फिल्डिंग चांगली रनिंग आणि चेंडू अडवलेला चेंडू मला वाटतं या ठिकाणी चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि हा चौका या ठिकाणी अडवलेला आहे. पिंपळपाडा संघाची चांगली या ठिकाणी फिल्डिंग दिसते आहे. बघूया पिंपळपाडा संघाचा गोलंदाज पुढील चेंडू योगेशसाठी. योगेश तयार पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोललेले चेंडू रनिंग बिटवीन. बघूया सीमारेषेच्या आतच अडवलेला चेंडू छान क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि ओव्हरथ्रोसाठी या ठिकाणी मिस झालेला चेंडू. परत एक अतिरिक्त धावसंख्या मिस फिल्डिंगमुळे पुन्हा एक धावसंख्येच्या बरोबर धावसंख्या होते ती. निरगुडे संघाची धावसंख्या टोटल स्कोर झालेला आहे 50 आणि हे शेवटचं षटक आहे
उत्तुंग षटकाराची गरज वाटते निरगुडे संघाला. मला वाटतं या ठिकाणी 50 धावसंख्येबरोबर या ठिकाणी लेगच्या दिशेने डोळलेला चेंडू. बघूया कॅच होतोय का नाही. किती 6 आहे का बॉन्ड. आणि सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू चौका. चार धावसंख्येच्या मिळवून टोटल धावसंख्या झालेली 54. टोटल रन्स 54 बिटवीन द विकेट्स. पिंपळवाडा आणि निरगुडे संघाचा सुरू असलेला सामना अंतिम दिवसासाठी. पुढील चेंडू छान टोललेला ऑफच्या दिशेने. छान क्षेत्ररक्षण. लेगचा इशारा नो. आणि या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री फ्री हिटसाठी पुढचा चेंडू असेल निरगुडे संघाला. बघूया फ्री हिटचा काय त्या ठिकाणी कसा फ्री हिटला कशी दाद देतात. योगेश अतिशय विश्वासू फलंदाज निरगुडे संघाचा योगेश. आणि एक्सलंट स्ट्रोक. षटकार ना 6 उत्तुंग षटकार योगेश द्वारे निरगुडे संघासाठी. अतिशय छान कामगिरी या ठिकाणी योगेश कडून. योगेशचं पॅव्हलियनकडून अभिनंदन. आणि याबरोबर हे या ठिकाणी इनिंग एंड झालेली आहे. टोटल धावसंख्या 62. निरगुडे संघाचा स्कोर झालेला आहे 62-62. आणि पिंपळवाडा संघासाठी विजयासाठी 53 रनांची गरज. फर्स्ट इनिंग या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. क्रिकेटचा अतिशय मनमुराद आनंद लुटणारे प्रेक्षक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत पॅव्हलियनमध्ये. सर्व ग्रामस्थ भिवंडीचे ग्रामस्थ या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी हा अतिशय पवित्र सण आपल्या ठिकाणी. या ठिकाणी इथं त्यांना बसण्यासाठी जागा दिली तर बरं होईल खेळाडूंना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळीचं फार महत्त्व आहे की होळीमध्ये आपण आपले सर्व काही अवगुण टाकून देतो आणि सद्गुणांचा स्वीकार करतो. असा हा होळीचा सण. आणि या होळीच्या सणाच्या या दिवशी होळीच्या सणाच्या या निमित्ताने या ठिकाणी सुरू असलेला हा सामना होळीच्या सणाच्या आनंदाच्या बरोबर क्रिकेटचा आनंद या ठिकाणी दुग्ध शर्करा योग या ठिकाणी प्रेक्षकांना मिळतो आहे. क्रिकेटचा हा जो खेळ आहे तो सर्वांना एकत्र करणारा सगळ्यांना प्रेमाने एकत्र बोलवणारा हा जो खेळ आहे. आणि या खेळाचं जे महत्त्व आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे की या खेळामुळे एकमेकांच्या भेटी होतात, मैत्री होते आणि त्यातूनच पुढील खेळासाठी या ठिकाणी प्लेयर यांना संधी मिळते. कोणकोणती बॅट्समन आहे का त्यांची? पिंपळवाडा संघ या ठिकाणी बॅटिंग पुढची करणार आहेत. बॅट्समन कोण आहे? कोण करणार कोण यांचं निरगुडे संघाचं? हा ना, पेठ तालुका आणि दिंडोरी तालुका. पेठ तालुक्याचा संघ आहे निरगुडे आणि दिंडोरी तालुक्याचा संघ आहे पिंपळपाडा. अतिशय या ठिकाणी उत्साहाने प्रेमाने हा सामना होत आहे. खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना या ठिकाणी पार होत आहे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा.
खूप छान कामगिरी करणारे दोन्ही संघ या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या कार्यकारिणीचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या विळवंडीपाडा येथील पहिलवान काशीनाथ भोये यांच्याकडनं या संघासाठी या पुरस्कार या ठिकाणी त्यांनी ठरवलेला आहे. 3 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला 300 रुपये मिळणार आहेत आणि 5-6 सलग जो खेळणार आहे त्याला आहे 500 रुपये. धन्यवाद. आणि 4 बाउंड्री 4 सलग 4 बाउंड्री लावण्यासाठी आहे 400 रुपये. धन्यवाद काशीनाथ भोये यांनी या खेळाडूंसाठी हे प्रेरणादायी बक्षीस या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4 बाउंड्री 400 रुपये, 3 विकेट 300 रुपये आणि 5-6 500 रुपये. धन्यवाद. क्षेत्ररक्षणासाठी तयार असलेली निवड संघाची टीम आणि त्याचबरोबर बॅटिंगसाठी तयार असलेले बॅट्समन पिंपळवाडा संघाचे सलामीचे फलंदाज काय मागणी होते बघा बरं. चेंडू का नवीन चेंडू द्यायचा आहे. निरगुडे आणि पिंपळवाडा या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये सुरू असलेला हा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. प्रेक्षक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित अतिशय रखरखत्या उन्हामध्ये खेळाचा आनंद लुटत आहेत. होळीच्या सणाच्या पर्वाच्या निमित्ताने सुरू असलेला हा विळवंडी या मैदानावरती क्रिकेटचा हा जो महोत्सव या ठिकाणी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. सलामीचा गोलंदाज निरगुडे संघाचा मला वाटतं रोशन. बघूया सलामीचा गोलंदाज रोशन निरगुडे संघाकडून बॉलिंग साठी घेऊन येतोय चेंडू. पंच तयार, बॅट्समन तयार. पहिला चेंडू पिंपळवाडा संघासाठी केवळ प्लेस केलेला चेंडू, निर्धाव चेंडू. पिंपळपाडा आणि निरगुडे या तुल्यबळ संघांमध्ये सुरू असलेला अतिशय चुरशीचा सामना, दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असलेला सामना, फायनलसाठी गरजेचा असलेला सामना, फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी खूप आवश्यक असलेला सामना दोन्ही कर्णधार या ठिकाणी जाणून आहेत. पुढील रोशनचा चेंडू पिंपळपाडा फलंदाजासाठी निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी रोशनकडून निरगुडे संघासाठी निर्धाव चेंडू. दोन्ही चेंडूमध्ये 0. पिंपळपाडा संघ दोन्ही चेंडूमध्ये कोणतीही धावसंख्या घेऊ शकलेला नाही. छान गोलंदाजी रोशनकडून निरगुडे संघासाठी कौतुक करण्यासारखी गोलंदाजी. पुढील चेंडू फलंदाज तयार. खूपच जोरात उत्तुंग षटकार आणि हा हेलिकॉप्टर षटकार म्हणावा लागेल. पिंपळपाडा संघाचा पहिलाच षटकार. निलेश अतिशय सुंदर षटकार निलेश कडून पिंपळवाडा संघासाठी. आपल्या संघासाठी हा खूप महत्त्वाचा षटकार ठरणार आहे मला असं वाटतं. पिंपळवाडा संघ बॅटिंग साठी तयार. बघूया निरगुडे आणि पिंपळपाडा संघामध्ये अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण तयार, गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पुढील चेंडू आणि या ठिकाणी मिस झालेला चेंडू. या ठिकाणी निर्धाव असा चेंडू रोशनकडून.
होळीच्या या सणाच्या पर्वाच्या निमित्ताने होळीच्या सणाबरोबर क्रिकेटचा आनंद लुटणारे क्रिकेट रसिक उपस्थित. पुढील चेंडू आणि ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण धावता येतो बघूया आणि सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सुपर स्ट्रोक 4 रनासाठी पिंपळगाव संघासाठी धावसंख्या 1-6 + 1-4 = 10 आणि याबरोबर पिंपळगाव संघाची धावसंख्या होते ती 10. 5 चेंडूंमध्ये पिंपळपाडा संघाने पूर्ण केलेली धावसंख्या 10. पुढील चेंडू रोशनचा पिंपळपाडा संघासाठी बघूया आणि पुन्हा एकदा जोरात टोललेला चेंडू आणि पुन्हा एक्सलंट बाउंड्री. 4 धावसंख्या या ठिकाणी मिळालेली आहे पिंपळपाडा संघासाठी आणि याबरोबर 6 + 4 + 4 केवळ 6 आणि बाउंड्रीने या ठिकाणी पिंपळवाड संघाने आपले योगदान दाखवलेले आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी षटकार आपल्याला बघायला मिळाले आहे. चौका आणि 1 6 आणि 2 चौका यांच्या सोबत धावसंख्या होती ती 14. पिंपळवाड संघाची धावसंख्या झालेली 14. 14चा पडा मोजावा लागला आता. पिंपळपाडा संघाचा निलेश अतिशय आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करताना दिसतो आहे. सुंदर असं योगदान आपल्या संघासाठी देतो आहे. 1 6 आणि 2 बाउंड्रीजच्या बरोबर धावसंख्या 14. एका षटकामध्ये या ठिकाणी 14 धावसंख्या मिळून दिली आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज विश्वासू गोलंदाज निवडे संघाचा ज्याच्यावरती संघाची मदार अवलंबून आहे असं म्हणावं लागेल तो लहू आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो आहे. उंचावलेला टोलवलेला चेंडू बघूया झेल होतोय का आणि बरोबर झेल घेतलेला सुंदर या ठिकाणी झेल झालेला आहे. पिंपळवाडा संघाचा एक फलंदाज बाद केलेला आहे लहूने. अतिशय नामांकित असा खेळाडू पेठ तालुक्यातील मला वाटतं लहू वाघेरे अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतो आहे आणि पिंपळपाडाचा एक खेळाडू बाद करण्यात लहू यशस्वी झालेला आहे. लहूचं अभिनंदन पॅव्हलियनकडून. पिंपळपाडा आणि निरगुडे या संघांमध्ये सुरू असलेला चुरशीचा सामना या ठिकाणी त्या सामन्याचा आनंद घेताना प्रेक्षक क्रिकेट रसिक प्रेमी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत. भिवंडीच्या मैदानावर अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मला वाटतं 8-15 दिवसापासून सुरू असलेला हा क्रिकेटचा महोत्सव आणि हा अंतिम दिवस या ठिकाणी मिस केलेला चेंडू सुंदर गोलंदाजी छान या ठिकाणी गोलंदाज लहू निर्धाव चेंडू दोन्ही आणि एक खेळाडू बाद असं अतिशय सुंदर असं योगदान लहूकडून आपल्याला बघायला मिळत आहे. लहू या ठिकाणी जाणून आहे की गोलंदाजी उत्कृष्ट केल्यानंतरच आपल्याला रन रेट हा या ठिकाणी कमी करता येईल कारण पहिलं षटक हे महागडं षटक झालेलं आहे. रोशनचं 14 रन या ठिकाणी आपल्या त्या पिंपळवाडा संघाला मिळालेले आहेत. हे दुसरं षटक आहे निरगुडे संघाचं. पिंपळवाडा संघासाठी पुढील चेंडूसाठी तयार फलंदाज बघूया आणि पुन्हा एकदा मिस झालेला चेंडू सुंदर गोलंदाजी छान गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे लहूकडून. लहूचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन. सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पिंपळपाडा आणि निरगुडे संघाकडून क्षेत्ररक्षणासाठी निरगुडे संघ आणि फलंदाजासाठी तयार असलेले पिंपळवाडा संघाचे खेळाडू. पुढील चेंडू लहूचा बघूया आणि हा या ठिकाणी सुंदर असा टोललेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धावसंख्या मिळालेली आहे. याबरोबर रनांचा आलेख वाढतो आहे तो 15. या ठिकाणी जी धावांची जी गती ही ती कमी केलेली आहे लहूने. पहिल्या षटकामध्ये 14 आणि आता केवळ एकच धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. फलंदाज ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू केवळ एक धाव घेण्यात यशस्वी पिंपळपाडा संघाचा फलंदाज. याबरोबर धावसंख्या झालेली ती 16. पिंपळपाडा संघाची धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक निरगुडे संघाचं दुसरं षटक लहूच्या रूपाने. पुढील चेंडू पिंपळपाडा संघासाठी तयार असलेला
आणि पुन्हा मिस केलेला चेंडू, अतिशय चकवलेला चेंडू म्हणावं लागेल होऊ नये. लहू वागेरे निरगुडे संघाचा अतिशय विश्वासू असा गोलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे. मला वाटतं केवळ 2च धाव या ठिकाणी देण्यात तो यशस्वी झालेला आहे. पहिलं षटक होतं 14 धावांचं. बघूया काय इशारा. पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. कोण आहे हा पंच? अंपायर कोण आहे हा? धनराज अतिशय रखरख हेमराज का सॉरी हेमराज अतिशय रखरखत्या उन्हामध्ये पंच म्हणून नियुक्त असलेले हेमराज आणि त्याच्या एकच आहे ना पंच ना. छान पंचांचं या ठिकाणी अतिशय चांगलं योगदान आहे बघायला मिळतं आहे. निरगुडे टीम आणि पिंपळपाडा टीम विजयासाठी कसरत, दोघांनाही कसरत करावी लागणारी आहे. दोघांनाही आपलं स्किल दाखवावं लागणार आहे. अतिशय यशस्वी ठरलेलं षटक आहे लहू वाघेरे यांच्याकडून निरगुडे संघासाठी. केवळ 2च धावसंख्येचा या ठिकाणी मिळालेले आहेत पिंपळपाडा संघासाठी. रन रेट आहे तो केवळ 8चा या ठिकाणी रन रेट दिसतो आहे. तिसरं षटक आहे पिंपळपाडा संघासाठी आणि हा टोलवलेला चेंडू बघूया. 6 आहे का? कॅच क्या सुंदर अतिशय छान या ठिकाणी झेल झालेला आहे. या बरोबर हा पिंपळपाडा संघाचा खेळाडू बाद होऊन परतो आहे. यशस्वी गोलंदाज निरगुडे संघाचा यशस्वी गोलंदाज बाद करण्यात यशस्वी. अतिशय सुंदर योगदान गोलंदाज या ठिकाणी निरगुडे संघासाठी. तिसरं षटक आहे आणि हा परत पिंपळपाडा संघाचा बाद झालेला फलंदाज. या ठिकाणी रवींद्र आउट झालेला आहे, अनिल आउट झालेला आहे. 2 खेळाडू या ठिकाणी आउट झालेले आहेत. खेळपट्टीवर आहे तो निलेश आणि पुढील फलंदाज बघूया आपण. सर बोलायचं का? बरेच शब्द विसरले म्हटलं 10 वर्षानंतर माहीत घेतलेलं त्यामुळे काय. पुढील गोलंदाज चेंडू एक्सलंट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर आहे का? सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार पिंपळपाडा संघाचा. अतिशय महत्वपूर्ण षटकार म्हणावा लागेल. पिंपळपाडा संघाची जी धावगती थांबलेली धावगती या ठिकाणी या षटकाराबरोबर मला वाटतं पडायला लागलेली आहे. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पिंपळपाडा संघाची. या षटकाराच्या बरोबर धावसंख्या होते पिंपळपाडा संघाची 22. पुढील चेंडू निरगुडे संघाचा गोलंदाज बघूया काय योगदान करतोय आणि परत एकदा मिस केलेला चेंडू. छान या ठिकाणी छान दुसरा हा चेंडू निर्धाव चेंडू निरगुडे संघासाठी. संजय निरगुडे संघाचा गोलंदाज संजय. संघाकडून अतिशय अपेक्षा असलेला गोलंदाज संजय. निरगुडे संघाकडून पुढचा चेंडू परत एकदा लेगच्या दिशेने स्पीडने मारलेला चेंडू. सुंदर छान फलंदाजी या ठिकाणी पिंपळपाडा संघाची. 23. हे तिसरं षटक आहे निरगुडे संघाचं आणि पिंपळपाडा संघासाठी. हा याबरोबर धावसंख्या होते ती 23 आणि 63 ना. पुढील संजयचा चेंडू आणि लेगच्या दिशेने बघूया क्षेत्ररक्षण होतंय का. हात पकडलेला चेंडू छान क्षेत्ररक्षण निरगुडे संघाचा पोलार्ड. पोलार्डचं अभिनंदन. पोलार्ड अतिशय महत्वाची कामगिरी करताना दिसतोय निरगुडे संघाकडून. खूप छान क्षेत्ररक्षण.
एक से बढ़कर एक खेळाडू असलेले निरगुडे संघाचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. अतिशय छान गोल या ठिकाणी बॅटिंग्स आणि फिल्डिंग्स आणि बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पुढचा संजयचा चेंडू बघूया काय कर्तृत्व करतोय तो. सरळ स्टेट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार ठिकाणी पिंपळवाडा संघाचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि याबरोबर धावसंख्या झालेली आहे पिंपळवाडा संघाची 30. पिंपळपाडा संघाचा स्कोर झालेला आहे 30 आणि शेवटचे 2 षटक असतील आणि 30 63 12-33 12 चेंडूंमध्ये पिंपळपाडा संघाला विजयासाठी 33 धावसंख्येची गरज. 2.60चा रन रेट या ठिकाणी पिंपळपाडा संघासाठी दिसतो आहे. 2 षटकांमध्ये अतिशय धुवाधार बॅटिंगची गरज लागेल या ठिकाणी जर विजयाला गवसणी घालायची असेल तर पिंपळपाडा संघासाठी. उरलेले षटक केवळ 2 षटक हातांमध्ये आहेत. पिंपळपाडा संघ 3 षटकांमध्ये केवळ 30 धावसंख्येपर्यंत पोहोचलेला संघ आहे. बघूया आता पिंपळपाडा संघाचे जे फलंदाज आहेत ते कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या खेळाचं स्किल आपल्याला दाखवतात आणि आपल्या संघासाठी विजयासाठी कोणतं योगदान करतात. निरगुडे संघाचा अनुभवी गोलंदाज लहू वाघेरे खूप छान या ठिकाणी षटक टाकलेला आहे. पुढचा चेंडू लहूचा तयार फलंदाज बघूया आणि हा लेगच्या दिशेने हलकासा प्लेस केलेला चेंडू केवळ 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. खूपच सुंदर षटक लहूचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. याबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 31. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक पंचक्रोशीतून हजर झालेले या ठिकाणी अतिशय रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेटचा स्वाद घेताना इथे दिसत आहेत. पुढचा चेंडू लहूचा आणि पुन्हा एकदा बघूया या ठिकाणी कट झालेला आहे का बॅटचा स्पर्श झालेला आहे का ते बघावं लागेल. दाद मागतायत खेळाडू. पंचांचा काय निर्णय असेल ते बघावं लागेल. या ठिकाणी दाद मागताना दिसत आहेत निरगुडे संघाचे खेळाडू. रिव्ह्यू का बघा बॅट्समन या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. कोण आहे त्या ठिकाणी? ओके ओके रिव्ह्यू मागितलेला आहे बॅट्स. योग्य निर्णय घेतला जाणार आहे. कृपया प्रतीक्षा करा. नाही का? ओके ओके बघा बरं काय कसं काय एकच ठरवा काय करायचंय ते. बघा रिव्ह्यू पंचांचा काय निर्णय आहे बरं तिकडं? नाही का? या ठिकाणी पंचांचा निर्णय हा बघा पंचांनी काय सांगितलेला आहे त्याप्रमाणे सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी क्रिकेट हा माणसाला माणसाशी जोडणारा खेळ आहे आणि आपण केवळ आनंदासाठी एकत्र येतो. त्यामुळे क्रिकेट खेळताना याचं पण आपण थोडंसं त्याची जाणीव ठेवली पाहिजे की खेळाच्या माध्यमातून आपण जोडलं जाणं महत्त्वाचं आहे. खिलाडू वृत्तीने आपण इथे खेळणार आहोत आणि सर्व अतिशय शांततेने या ठिकाणी अतिशय उत्साहाने हा खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला.
पंचांचा निर्णय या ठिकाणी पंचांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे आणि पंचांचा निर्णय ह्या ठिकाणी अंतिम असणार आहे. त्यांचा आपण त्या ठिकाणी त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करूया. आणि माझे सहकारी या ठिकाणी माझे मित्र काय ना सर राजेश महाले या ठिकाणी मी त्यांची म्हणजे यूट्यूबलाच कॉमेंट्री ऐकली आणि मलाही आनंद वाटला की अतिशय चांगली या ठिकाणी कॉमेंट्री करता येते. सर्व चित्र आपल्या डोळ्यांसमोर कसं दिसेल कसं निर्माण होईल याचा प्रयत्न ते करतायत यूट्यूबच्या माध्यमातून. मी त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो सर. तुमचं योगदान या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे कारण जे यूट्यूबला जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना त्यांना आनंद देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. बघूया क्रिकेट हा आपल्याला जोडण्याचा खेळ आहे मैत्रीचा खेळ आहे याचा आपण आणि खिलाडूवृत्तीने तो निर्णय स्वीकारायचा आहे. आपण खेळण्यासाठी येतो आणि पंचांचा निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे. या ठिकाणी अतिशय सर्वच या ठिकाणी सर्व टीम उत्साहाने या ठिकाणी खेळत आहेत शांततेने या ठिकाणी खेळत आहेत. सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि मी पुढं आता यांना विनंती करतो की पुढचं समालोचन त्यांनी करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मात्र सरांना ऐकलं आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की 10 चेंडू 31 धावांचं लक्ष्य पेठ तालुक्यातील नामवंत संघ मास्टर ब्लास्टर निरगुडे संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये पिंपळपाडा संघाने वर्चस्व गाजवलं होतं. यावेळेला ऑन साईडला फेकून दिले चेंडूला चेंडू जातोय नक्कीच बॅकवर्ड फायनल क्षेत्राच्या पलीकडे चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावींसाठी बिग पटका चौकार. सामन्याचा पारडा झुकवणारा हा पटका असेल यामध्ये शंका नसेल. माझ्या तमाम लाडक्या क्रीडा प्रेमिकांचं मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आज शेवटचा दिवस राष्ट्रवादी चषक आपण ऐकला आदरणीय नक्कीच वाघेरे सरांना. एक उक्ती आहे कारण की ज्याला म्हटलं जातंय ज्ञान ज्यांचा सागराप्रमाणे कर्तृत्व ज्यांचा हिमालयाप्रमाणे ज्यांच्या आगमनानं हा सोहळा पुन्हा स्वागत करतोय शब्द सुमनांच्या परिचयाचा नाही. आणि सकाळच्या सत्रापासून आपण ज्या मान्यवरांची वाट बघत होतो आदरणीय पुंडलिकजी वाघेरे साहेब आमच्या व्यासपीठावरती येताना साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. अभिनंदन आहे साहेब तुमचं. काय मॅच चालू आहे. नुकतंच सरांनी वर्णन केलं होतं की निकिता क्रिकेट हा माणसं जोडणारा खेळ आहे. ओरदष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू स्लाइस केला जात आहे. यावेळेला चेंडू जातोय योग्यच्या हातामध्ये चेंडू पडतोय चेंडू थांबतोय विसावतोय खोळंबतोय. झेल घेण्यासाठी सुवर्ण संधी देखील निर्माण झाली होती. झेल ड्रॉप केला आणि झेल ड्रॉप करत असताना 2 धावा येतात खात्यामध्ये. विस्तार आसवाना विस्तार वेदना विस्तार बालगाना या घडीला मित्रांनो आपण जपूया. क्रिकेटचा पाऊल खुणा सगळ्या तमाम माझ्या मानवरांचा समान क्रीडारसिकांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. काय मैदान फुललंय खचाखच मैदान भरलेलं आहे. बसायला जागा नाही. पार्किंग झोन मध्ये जर तुम्ही मात्र बघितलं तर बाईक लावायला जागा नाही. ओरदष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला लहुराज वाघेरे याही वेळेला उंच प्रपटका करण्याच्या पूर्व तेरामध्ये सिली पॉईंटच्या क्षेत्रामधून नाही तर सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. 1 धाव. आज निरगुडे संघ नक्कीच आपली दमखम एक इच्छाशक्ती पूर्ण करेल का आणि पिंपळपाडा संघ धावसंख्या वाढते 39 धावसंख्या. एक चांगला स्कोअर बघायला भेटला होता. नक्कीच आपण बघितलं होतं की प्रथम फलंदाजी करताना 5 सेकंदाच्या खेळामध्ये जी मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाने धावसंख्या उभी केली त्या धावसंख्येचा पाठलाग करताना हा संघ कुठेतरी मात्र बॅकफुटला जातोय. पुढचा चेंडू यॉर्कर त्या चेंडूला हाताला होता. नक्कीच मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. निरगुडे संघाचा आत्मविश्वास वाढतोय आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर 1 धाव तर येते खात्यामध्ये. ओव्हर नंबर 4 सेकंदाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहू शकाल 40. 6 चेंडू 23 धावा. उत्सव आकडा तिकडा आता साखरेचा कडा देवा काय तुझी करणी नारळाचं पाणी बघायचा की नक्कीच 120 ग्रामचा चेंडू. या टेनिस क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण खूप काही शिकायला भेटलेलं आहे. यस जायचं आहे. देऊया डीजेला संधी एकदा सुमधुर संगीत ऐकूया कारण की नक्कीच मोठ्या घरचा पोकळ वासा आहे मी संसार करू का कसा.
मीठ आहे धडावर पीठ नाही, पीठ आहे धडावर मीठ नाही. उपाशा पोटी किती मी राहू, उसनं किती मी लोकांशी माग. उसनं मागण्यापेक्षा लोक काकडेचा आस्वाद घेताना सहा चेंडू आणि धावा लागतील, त्या मात्र 23 धावा आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष लागत असताना बघायचं की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल. काय चित्र आहे बघा. अलोट गर्दी प्रेक्षक वर्गांच्या आणि अलोट गर्दी मात्र प्रेक्षक वर्गांच्या स्टँडला बघायचं की या ठिकाणी 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष. निरगुडे विरुद्ध पिंपळपडा असा हा मात्र सामना बघायला भेटतोय. स्नेहाचा सुगंध दरवळतो, आनंदाचा क्षण येतोय. आमचे मात्र नक्कीच माझे छोटे सपुत्र मिस्टर भाविस महाले देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील मी सरचं स्वागत करतोय. सहा चेंडू 23 धावा. मॅच कोणाच्या बाजूने जाईल, कारण की पुढच्या वर्षामध्ये नक्कीच निरगुडेच्या मैदानावरती 41 31 21 11 7 7 7 समीर करतोय गोलंदाजी. पहिला चेंडू यावेळेला जबरदस्तीचा चेंडू हातावर होता. चेंडू निसरता होतोय. नक्कीच चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. समीकरण बदलतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू जवळजवळ 19 धावा. मॅच काय जबरदस्त बघायला भेटते. अरे सायकल सायकल सायकलीचा किताब मात्र येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बघायला भेटणार आहे. परंतु नक्कीच मॅच काय जबरदस्त असेल याची मात्र नक्कीच नोंद घ्यायची आहे. बाजूने समीर निरगुडे संघाचा आदरणीय महाले बाबा हे देखील सामन्याची मजा घेताना, आदरणीय चंद्रकांत खांबाईत हे देखील सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सरचं स्वागत करूया. लेफ्ट आर्म विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला लॉप केलाय. चेंडू जातोय, बघायचा की कुठे चाललाय. चेंडू आर पार सीमारेषा पार. षटकार डीजे डीजे. दोन चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि 2 चेंडूवरती 10 धावा येत असताना अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा लागतील त्या आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी 13 धावांचं लक्ष. निरगुडे का पिंपळपाडा. फलंदाज जबरदस्तीरित्या मात्र फलंदाजी करतो आणि फलंदाज जबरदस्तीरित्या फलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने समीर करतोय गोलंदाजी. समीरला मात्र बक्षीस देखील आलं असेल. पाहायचं की हा मॅच सामना जिंकून दिला तर मात्र नक्कीच यावेळेला सुपर चेंडू निर्धाव चेंडू 3 चेंडू 13 धावा. मास्टर ब्लास्टर निरगुडे यांच्या वतीने आपण बघितले होते की नक्कीच दिवाळी सणानिमित्त मात्र पहिली स्पर्धा, परंतु पुढच्या वर्षामध्ये नक्कीच मेन ऑफ द सिरीज साठी कदाचित बाईक देखील असेल. आणि त्याच ठिकाणी मात्र बघतो की नक्कीच काय चित्र बघायला भेटतंय. पेठ तालुक्यामधील नामवंत संघ स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केलंय. 2 चेंडू 13 धावा. सामना कोणाच्या बाजूने जाईल. 1 किलो कापूस 1 किलो साखर वजन कोणाचं जास्त. तंबू काय लबराचा पाय दादा मारी तर रेंबात जाय. माझे क्रीडा रसिक मात्र क्रीडा नगरीमध्ये सामन्याची मजा घेताना आपण बघतो की संदीप भाऊ वगैरे यांच्याकडे मात्र माहिती भेटली होती की नक्कीच जसं ऑस्ट्रेलिया आणि नक्कीच साऊथ आफ्रिकामध्ये सामना खेळवला जातोय तसाच मात्र हा सामना या ठिकाणी बघायला भेटतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुढचा चेंडू मोठा फटका येतोय. हवेमध्ये चेंडू लॉफ्ट केला जात आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक योगेश महाले जेल घेण्याच्या पूर्व तयारीमध्ये जेल ड्रॉप केलाय आणि जेल ड्रॉप करताना एकाच चेंडूचा खेळ शिल्लक. मॅच निरगुडेच्या बाजूने मात्र येते. आदरणीय उत्तम बाबा महाले हे देखील मला सामन्याची मजा घेत असतील. त्यांचे देखील माझं सरचं स्वागत करतोय, कारण की नक्कीच काय मॅच बघायला भेटते. निळा पोपट जंगलाचं त्याला कोणाचं वनवास, हे वनवास कोणाला आहे ते मात्र बघणं गरजेचं आहे. आणि नक्कीच जी कोर कमिटी मात्र बघायला भेटते. कोर कमिटी आहे ती आपण बघतो की अर्थात विळवंडी गावाची आणबान शान अशी स्पर्धा बघायला भेटते. कालच्या दिवसामध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स केला होता आणि दमदार परफॉर्मन्स करताना पिंपळपडा संघ आजच्या दिवसामध्ये बॅक फुटला जातोय. रवळगाव संघाकडनं खूप काही मोठी अपेक्षा होती. आजच्या दिवसामध्ये पिंपळपडा संघाच्या वतीने खूप काही मोठी अपेक्षा होती, परंतु ह्या अपेक्षा भंग होतात. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असतंय. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय
आणि स्वप्न मात्र कोणी पाहलंय. शेवखंडी संघाने स्वप्न पाहलंय की निरगुडे संघाने स्वप्न पाहलंय की नक्कीच पिंपळणारे संघाने स्वप्न पाहलंय. अलोट गर्दी प्रेक्षकांची आपण पाहतो की चारही बाजूला अलोट गर्दी. आमचे घोटे साहेब देखील मात्र सामन्याची मजा घेताना नक्कीच या ठिकाणी हाताची घडी बांधून मात्र सामन्याची मजा घेताना सचिन भाऊ देखील मात्र नक्कीच थोडंसं मात्र चिंतेचं वातावरण आहे का कशामुळे चिंतेचं वातावरण असेल. आणि नामदेव भोई साहेब देखील मात्र सामन्याची मजा घेताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलाय. या ठिकाणी सामना जिंकलाय निरगुडे संघाने. निरगुडे मास्टर ब्लास्टर संघ विजयी होतोय. विजयी संघाचं सहर्ष स्वागत. हात मिळवायचा आहे लाईनअप करून मात्र हात मिळवायचा आहे. लाईनअप करून कोणी कुठे जायचं नाही. लाईनअप करा मित्रांनो. एक संघ हरणार होता एक संघ जिंकणार होता कारण की नक्कीच या स्पर्धेचे नियम आहेत. जो संघ मात्र नक्कीच नियमाचं उल्लंघन करेल त्या संघाला पुढच्या वर्षामध्ये प्राधान्य नाही आहे. लाईनअप करून मात्र जाऊन हात मिळवायचा आहे एक विनंती असेल. संघ कुठलाही असू द्या. चला लाईनअप करा मित्रांनो. काय आहे एक संघ हरणार आहे एक संघ जिंकणार आहे. झालं गेलं विसरून जाऊया राहिलं त्या आठवणी. हॅलो. या ठिकाणी पिंपळपाडा संघाला शुभेच्छा आणि निरगुडे संघाचं अभिनंदन. हारकर भी जो जीते उसे बाजीगर कहते हैं. अतिशय सुंदर असा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे निरगुडे आणि पिंपळपाडा संघांमध्ये आणि विजयी संघ ठरलेला आहे निरगुडे संघ. विजयी संघाचे अभिनंदन आणि पिंपळपाडा संघासाठी शुभेच्छा.